नाही, नक्की जेव्हा हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात लागू करण्यासंदर्भातला निर्णय झाला तेव्हाही काही ओबीसी नेत्यांच्या सोबत चर्चा झालेल्या होत्या. परंतु शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे, एका समाजाला न्याय देत असताना एका दुसऱ्या समाजामध्ये, दुसऱ्या धर्मामध्ये असंतोषाची भावना निर्माण होता कामा नये. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्यांच्यामध्ये असुरक्षितता येता कामा नये म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ओबीसी बांधवांच्या सोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतलाय. मला त्याच्यापेक्षा उत्तम काय असू शकतं. शेवटी या सगळ्या गोष्टी आपण बघतो, जेव्हा मराठा समाज बांधवांना न्याय द्यायचा आहे तेव्हा ओबीसी समाज बांधवांच्या हक्काचं रक्षण करायचं आहे आणि त्यांनाही हे सगळं होत असताना आपले हक्क अबाधित आहे, आपलं आरक्षण अबाधित आहे, हाही विश्वास त्यांना मिळाला पाहिजे. तेव्हा मुख्यमंत्री महोदय अशा लोकांच्या सोबत बसणं आणि त्या समाजाला आश्वस्त करणं या अनुषंगाने आजची बैठक आहे. मला वाटतं रद्द केला तर आम्ही मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू, 10 तारखेच्या रॅलीमध्ये जाहीर सत्कार करू जो हैदराबाद गॅजेटचा जी आर लागू. आता एक आहे की आपल्याला माहिती आहे की अशा राजकीय लोकांना दोन तोंड असतात. हा जी आर काढला नसता तर हा जी आर काढून दाखवा म्हणून सांगितलं असतं आणि आता जी आर काढलाय तर हा रद्द करा म्हणून दाखवा म्हणून सांगतायत. तेव्हा अशा लोकांच्याकडे फार लक्ष द्यावं असं मला वाटत नाही, कारण त्याचा हेतू कधीच प्रामाणिक नाही. हेतू राजकीय असणाऱ्या लोकांच्याकडून काय अपेक्षित आहे, शंका उपस्थित करणं एवढंच काम त्यांच्याकडे असतं. ते सातत्यानं करत असतात आणि शेवटी त्यांचं काम पण तेच आहे. नाही, आता आपण बघतो की आता पाणी कमी होतंय, आता मूळ पात्रात पाणी गेलेलं आहे. पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे. कलेक्टर महोदय आणि सगळी यंत्रणा रात्रंदिवस मेहनत करते. आकडा यायला अजून थोडासा वेळ लागेल, परंतु खूप मोठं नुकसान आहे हे वास्तव आहे. अनेक ठिकाणी पिकं वाहून गेलेली आहेत, जमीन वाहून गेलेल्या आहेत, घरांचं नुकसान आहे, जनावरांचं नुकसान आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये एवढं मोठं प्रचंड लाखो हेक्टरमध्ये हे नुकसान आहे. तेव्हा पंचनाम्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. मला वाटतं येणाऱ्या 5-7 दिवसामध्ये पंचनामे पूर्ण होतील आणि सरकार पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे एक पॅकेज लवकरच शेतकरी बांधवांसाठी जाहीर करेल आणि त्यातून सगळ्या शेतकरी बांधवांना आणि बाधितांना न्याय देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होईल. नाही, खूपच आनंदाचा आणि खूपच ऐतिहासिक असा दिवस आहे. ज्या लोकांनी सेवेत असताना आपला प्राण गमावला आणि त्यांची कुटुंब उघड्यावर पडलेली होती, अनेक कुटुंबामध्ये प्रचंड अडचणी निर्माण झालेल्या होत्या, त्या कुटुंबाला दिलासा देण्याचं काम खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी केलेलं आहे. आपण सगळेजण पाहतो की वर्षानुवर्ष ह्या अनुकंपा तत्वाचा नेमणुकीचा विषय पेंडिंग राहतो. 10-10 वर्षापासून, 15-15 वर्षापासून काही लोक नियुक्तीच्या प्रतीक्षेत होती, काही वयातूनही पुढे जायची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी अनेक कायद्यातल्या अडचणी होत्या, जी आरच्या अडचणी होत्या. 42 जी आर त्या निमित्तानं होते. सगळे जी आर निरस्त केले आणि एकच जी आर काढला आणि ज्या ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या अडचणी संपवून जवळजवळ एका दिवशी 10,000च्या पेक्षा जास्त उमेदवारांना अनुकंपा तत्वाच्या नियुक्त्या दिल्या. आज त्यांच्या नेमणुका झाल्याचा आनंद मला वाटतं त्या कुटुंबांना आहे, त्याच्यासोबत आम्हा सगळ्यांनाच आहे की आपण एवढ्या सगळ्या लोकांच्या कुटुंबाला आनंद देण्यामध्ये सरकारला यश आलं आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार अशा कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे. हाही संदेश त्यातून गेलेला आहे. त्यामुळे मी आज नियुक्त झालेल्या 10,000च्या वरचे जे जवळजवळ सगळे उमेदवार आहेत ज्यांना आज या ठिकाणी नियुक्ती मिळाली, त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भावी शासकीय सेवेला त्यांना मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आता संजय राऊतच्या बुद्धीची दिवाळा निघालेला आहे. चांगले विचार ना त्यांच्या बुद्धीत आहेत, ना डोक्यात येतात, ना वाणीत येतात. अशा माणसाबद्दल काय बोलावं आणि मुळात त्यांनी देवेंद्रजींच्यावर बोलावं एवढी उंची त्या माणसाची नाही आहे. त्यामुळे त्या माणसाला उत्तरे देणं अपेक्षित नाही मला वाटते. परंतु आपण बघितलं असेल की अख्खं भाषण झालं असेल, टोमणे मारण्याशिवाय काही मिळालेलं नाही. विकासाच्या मुद्द्यावर कुठेही बोललेले नाहीत. तर त्यांनी दाखवा विकासाचा मुद्दा बोलून दाखवले. त्यामुळे साहेबांनी दिलेलं चॅलेंज जे आहे ते खरं होतं, कारण हे विकासावर बोलूच शकत नाही, हे अधोरेखित झालेलं आहे, ना मुख्यमंत्री असताना ना मुख्यमंत्री नसताना. आता ओबीसी बांधवांना माहीत आहे, ओबीसी बांधवांच्या पाठीशी अनेक संकट आलेले असताना कोण राहिलं.
अगदी आदरणीय देवेंद्रजींच्या बाबतीत बघा आपण पाहिलं असेल की ओबीसी समाज बांधवांच्या हक्काचं रक्षण करताना किती त्रास त्यांनी सहन केलेला आहे आणि कायम भारतीय जनता पक्ष मराठा समाज बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे तो दिला, पण त्यासोबत ओबीसी समाज बांधवांच्या पाठीशी राहण्याचं काम कायम सातत्यानं भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. त्यामुळे कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष द्यायची आवश्यकता नाही. ओबीसी समाज बांधवांना ते ज्ञात आहे आणि ओबीसी समाज बांधव भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्रजींच्या सोबत. आपण बघितलं असेल की अशा पद्धतीचं जे वर्तन आहे समाजामध्ये असंतता निर्माण करण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय. समाजामध्ये तेढ निर्माण करून काही आपल्याला मिळतंय का? असं काहीच होत नाही. तेव्हा ह्या तेढ निर्माण करून यातून काय साध्य होतंय का? अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचे काही समाज घटक आणि काही प्रयत्न करतायत. परंतु आपण बघितलं असेल की अशा प्रवृत्तींना कधी या देशामध्ये आणि या राज्यामध्ये जनतेने कधी थारा दिलेला नाही, आताही देणार. पूरग्रस्त परिस्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्या, जिल्हा परिषदच्या शाळा आणि ग्रामपंचायतीच्या इमारतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या संदर्भात ग्रामविकास विभाग काय म्हणजे नाही, बिलकुल आपण म्हणता ते खरं आहे की अनेक अंगणवाड्या, अनेक शाळा, अनेक शासकीय इमारतीचंही नुकसान झालेलं आहे. त्याचा सर्वे चालू आहे आणि त्या सगळ्या इमारती तात्काळ पूर्ववत केल्या जातील आणि ज्या ठिकाणी शाळा पुन्हा चालू करणं, अंगणवाड्या पुन्हा चालू करणं, ज्या नुकसान झालंय त्याचा तातडीनं पंचनामाच फक्त नाही पण तातडीनं त्या व्यवस्था उभ्या करायला लागतील. त्या व्यवस्था प्रशासन उभं करेल आणि शाळा आणि अंगणवाड्या चालू राहतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.